धवल शुभ्र अंबुजमध्ये किरणांचा अंतर्भाव आरपार झाला आणि रंगतायन पयोधराने जणू अवकाशाच्याच पटलावर सुंदर रांगोळी आकारली आहे असं वाटतं. इकडे लागली सूर्याचे आगमन झाले. तत्पूर्वी माझे नित्याचे जे काम आहे ते सर्व आटोपलेलं आहे. चला, रोजची कामं जी आहे ती माझी सर्व झालेली आहे. माझी झाडझूड झालेली आहे आणि आता तिकडं काय जे आहे त्याला जाळून द्यायचं. जेव्हा सर्व पानांचा हा पसारा आवरून अंगण अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसल्यावर मोह कोणाला होत नाही बरा रांगोळी काढण्याचा. चला तर 8 ते 8 ठिपक्यांची रांगोळी मी तुम्हाला शिकवत आहे, अगदी पांढऱ्या शेडमध्ये कमळाची. ही पूर्ण जर रांगोळी पाहिली ना अतिशय वाटते खूप अवघड, कारण सुरुवातीपासून जर आपण पहिल्या टिपक्यापासून काढायला गेलं ना तर अवघड वाटते. पण मी काय केलं, मध्यभागी टिपक्यापासून सुरुवात केली, म्हणजे 4 चौकोन काढले आणि कपबशीचा आकार दिला म्हणजे, आणि मग त्यापुढं मग पुढं अशा वरच्या पद्धतीने काढत गेली. त्यामुळे ही जी रांगोळी आहे ना अगदी सोपी होऊन गेली. आता प्रत्येक वेळेस रांगोळी काढताना रंगच हवे का, तशी काही गरज नाही आहे. आपण अशी सिंपल अशी रांगोळी जरी काढली नुसती रेषांची आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू जरी टाकलं ना तरी ती रांगोळी छानच दिसणार. पण आता एक मन म्हणतंय की नाही, रांगोळी रंगीत नाही पण निदान थोडासा शेड तरी हवा. तर मग मी काय केलं, पांढऱ्या शेडमध्ये ही रांगोळी काढली. पांढऱ्या शेडमध्ये रांगोळीसुद्धा छान दिसते आणि एकदम जसं ब्लॅकबोर्डवर आपण चित्र काढतो ना अगदी त्या पद्धतीने. आता हे पहा कमळ, अगदी मी सुरुवातीच्या टिपक्यापासून घेतलं असतं ना तर कुठं ना कुठं चुकली असती. म्हणून मी काय केलं, आधी जे मधले जे टिपके आहेत ना ते सर्व कपबशीचा आकार देऊन मग ही अगदी व्यवस्थित कमळासारखे, म्हणजे सगळे म्हणजे लक्षात आले ठिपके की नेमकी कुठं कमळ काढायचे, पाकळी कुठं द्यायची किंवा काय कुठं. चला, हाय की नाही सोपी रांगोळी. आणि अशी काढायची ठरल्यावर असंच तुम्ही मध्यभागी हे कपबशी काढून घ्या आणि नंतर मग हे कमळाचा असा आकार देऊन व्यवस्थित काढा. तर चला, आता ही रांगोळी आपली पूर्ण झालेली आहे. आता मी याला देते शेड. म्हणजे शेड म्हणजे कसा पांढराचा शेड असा कडेकडेने द्यायचा आणि मध्यभागी तसंच जो जमिनीचा पृष्ठभाग आहे त्याच रंगामध्ये ठेवायचा. तर अशी पण छान दिसते हे सर्व पांढऱ्या शेडमध्ये काढल्यानंतर. तर चला माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशा अधिकाधिक रांगोळ्या हव्या असेल तर मला जरूर कमेंट करा. मी तुम्हाला भरपूर रांगोळ्या काढून दाखवायचा प्रयत्न करेन. आहे माझ्याकडं भरपूर, कारण मला लहानपणी जेवढ्या रांगोळ्या आहेत ना तेवढ्या रांगोळ्या तर याच्यामध्ये उतरवायच्याच आहे, म्हणजे ठेवायच्याच आहे. आणि इतर काही रांगोळ्या जर मला पाहण्यात आले तर मग मी तुम्हाला ते शिकवीन आणि मी पण शिकण. तर चला, कशी वाटली ही रांगोळी पांढऱ्या शेडमध्ये कमळाची. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीचे लग. चला, आता माझं सर्व आवरलेलं आहे आणि मी आता शेपूची भाजी बनवत आहे. आता शेपूची भाजी अर्थात माहिती आहे, तर मी शेंगदाणे आणि मिरची आणि लसूण याचा वापर करूनच करणार आहे. मूग डाळीची मागच्या वेळेस केली होती. तर चला, आता शेपूची भाजी करता तुम्हाला काही किचन टिप्स, म्हणजे किचन टिप्स मधल्या कुकिंग टिप्स तुम्हाला काहीतरी सांगते, उपयोगी बघा. कधीही भाजी आपल्याला चिरायची असेल तर ती प्रथम आपण काय करायची, निवडून घ्यायची. एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये ही अशी जवळजवळ 10-15 मिनटं अशीच ठेवायची. म्हणजे याच्यातले जे आहेत काय राहतात, ह्या भाजीमध्ये माती असते, ती माती काय होते, ती माती विरघळली जाते आणि ती पाण्यामध्ये तळाशी जाऊन बसते. बघा, जवळजवळ आता 10-15 मिनटं झालेली आहे. आता मी हे एका ताटामध्ये दुसरं काढून घेते आणि हे पाणी बदलते, तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये बघा किती माती आहे. हे बघा, ही तळाशी जी दिसते ती माती. पुन्हा अजून एकदा दोनदा धुवून घेते मी. चला, ही तिसरी वेळ आहे आणि बरीचशी माती गेलेली आहे, निघालेली आहे. याचा फायदा काय,
आता एक फायदा तुम्ही बघितलेलाच आहे की माती याच्यामध्ये आधी जाऊन बसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी पण भाजी चिरायच्या अगोदर धुवून घेतली पाहिजे. जर ती भाजी चिरून जर मग पाण्यामध्ये टाकली तर याच्यामधले जे पोषक तत्व जे असतात, जीवनसत्व असतात, ते काय होतात, पाण्यामध्ये मिसळले जातात आणि आपल्याला ते पोषण तत्व कमी प्रमाणात मिळतं. असं होऊ नये यासाठी नेहमी काय केलं पाहिजे, ह्या भाजी जी आहे ती धुवूनच चिरली पाहिजे. ही कुकिंग टिप्स तुम्हाला माझी पहिली कशी वाटली जरूर सांगा भाजीच्या संदर्भात. भाजी चिरून मी जर पाण्यामध्ये टाकली असती तर जीवनसत्व बरेचसे गेलेच असते, यात काही वाद नाही. पण त्या भाजीला आपण बाजारातून आणतो, ती माती लागलेली असते आणि चिरलेल्या भाजीत ती माती मिसळली असती तर आता यामधली माझी दुसरी कुकिंग टिप्स काय आहे, जर आपण शेंगदाणे कच्चे घेतले असेल आणि वाटले असेल तर ते तेलामध्ये काय करायचं, छान असं परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, ते भाजल्यासारखे पण होतील आणि छानपैकी असे कुरकुरीत पण होतील आणि याला छान चव पण येईल. तर ही दुसरी टिप्स आहे माझी. आता भाजी टाकल्यानंतर मीठ टाकण्याची अगदी घाई करू नये, कारण कसं भाजी अजून आपल्याला खूप बसून द्यायची आहे. आपण हे भाजी जितकी फुगेल त्या प्रमाणात आपण मीठ टाकायला जातो आणि भाजी काय होते, खारट होते. तर नेहमी काय करायचं, भाजी अशी परतून घेतल्यानंतर बऱ्याच वेळाने म्हणजे बसून द्यायची ही भाजी. आणि ज्यावेळेस ही भाजी बसते त्यावेळेस त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. म्हणजे योग्य प्रमाणातल्या मिठाची आपली भाजी होते. अजून ही बसणार आहे बघा. मग अशी पूर्ण एवढं भाजी दिसत होती आणि आता बसल्यानंतर केवढी झालेली आहे. आता हा अंदाज पाहून आपण मीठ टाकणार आहे अगदी योग्य प्रमाणात. नाहीतर काय झालं असतं, मग अशी जर मी तेवढ्या जेवढी ती जास्त भाजी आहे त्यानुसार जर मीठ टाकलं असतं तर काय झालं असतं, खारट झाली असती. आता हे झालं योग्य प्रमाणातली. ही माझी होती तिसरी कुकिंग टिप्स. कशा वाटल्या ह्या तिन्ही कुकिंग टिप्स. यानंतर आहे माझी चौथी कुकिंग टिप्स. भाजी शिजत घालत असताना त्यावेळेस काय करायचं, नेहमी गॅस मंद ठेवायचा आणि त्यावर असं झाकण ठेवायचं. तसे 2 फायदे होतात. झाकण ठेवल्याचं काय, जीवनसत्व जे आहे ते उडून पण जात नाही वाफेद्वारे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भाजी पण पटकन शिजली जाते. चला माझ्या मैत्रिणींनो, कोणती पालेभाजी असो किंवा ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी अशा करत असतो त्यावेळेस मी तुम्हाला त्या संदर्भात कुकिंग टिप्स सांगितलेली आहे. ते तुम्हाला कशा वाटल्या. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे शेपूच्या भाजीचे फायदे कोणकोणते. पालेभाजी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पालेभाजी म्हटलं की आपल्यासमोर एक नाव येतं, ते म्हणजे शेपूची भाजी खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. शेपूची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोटही साफ राहण्यास मदत होते. शेपूच्या भाजीचा येणारा विशिष्ट वास यामुळे अनेक जण ही भाजी खाणे टाळतात. तसेच ही भाजी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. शेपूची भाजी खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे आपल्या पचनक्रियेला चालना मिळते. तसेच यामध्ये कॅल्शियमही असतं, जे आपले हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. यामुळे शेपूच्या भाजीचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. शेपूच्या भाजीचे सेवन केल्याने आपल्याला होणारा गॅस किंवा पोटदुखीच्या समस्यापासून हे दूर होण्यास मदत करते. आता काही लोकांना झोप पूर्ण न होणे किंवा खूप वेळा झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप न लागणे, अशा जर समस्या आपल्याला त्रास देत असतील ना, तर शेपूच्या भाजीचं सेवन केलं पाहिजे. कारण त्यामध्ये फ्लेवोनाइड्स आणि व्हिटॅमिन बी असते. हा आजार दूर करण्यास मदत करते. आपले वाढते वजन कमी करण्यासाठी शेपूची भाजी हे उत्तम उपाय आहे. शेपू अँटीऑक्सिडंटमध्ये समृद्ध असतात आणि त्यात कॅलरीचे प्रमाणसुद्धा कमी असते. जर आपण रोज ग्रीन टी पित असाल तर त्यामध्ये शेपूची पाने मिक्स करून
त्याचे सेवन केल्याने आपले जे वाढते वजन आहे ते कमी होण्यास मदत होते. शेपू पचनशक्ती चांगली होण्यास मदत करते कारण त्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात. तर चला मैत्रिणींनो आणि मंडळींनो, तुम्हाला शेपूच्या भाजीचे फायदे कसे वाटले जरूर कमेंट करा. भेटूया आपण थोड्याच वेळात. रात्रीची लाईट म्हटलं मग आता हे ना काय करते, सगळं असं मस्त खड्डे करून घेते आणि आज तिकडं सागाला पाणी चालू आहे ना, मग इकडं नळी लावता येईल. मग कसं 2-4 दिवसाचं पाणी तरी निदान होऊन जाईल. दुपारचे जवळजवळ 4:30 वाजले होते. चहा पिला आणि बाहेर आले. म्हटलं आता हे बगीच्यातलं सर्व काम आपल्याला करून घ्यायचं आहे. आज आळं बनवायचे आहे, माती व्यवस्थित लावून द्यायची आहे. त्यासाठी पहिली निवड केली ड्रॅगन फ्रूटची आणि हे ड्रॅगन फ्रूटला मस्त आळं बनवून घेतलेलं आहे. त्याच्यात 3 होते, त्यापैकी 1 जळालं. मग त्यानंतर हे पपईच्या झाडाला, पपईचं झाड झाल्यानंतर हे जे दुसरं ड्रॅगन फ्रूट होतं त्याच्यातले हे जे 3 ते जेवढे लावले होते तेवढे आले होते. बाकीचे ह्या 2 साईडमधले 1-1 जळून गेलेलं आहे. त्यामुळे मी इकडं हिंमतच करत नव्हते, कारण कसं जर खुरप्याचा जर थोडासा धक्का जरी लागला तरी मग ते काय होईल, पुढं मागं ते वाळून जायला नको. म्हणून मी बऱ्याच दिवसात याची थोडीशी माती हलवली, पण ती पण धक्का न लावून देता बघा. तेव्हासुद्धा मी काय केलं होतं, खत घातलं होतं नाही का, त्यामध्ये राख होते, पालापाचोळा होता. आणि त्याच्यानंतर मी हे आत्ता उघडलेली आहे, जाळ्या उचकलेल्या आहेत. आता फायनली हे सर्व ड्रॅगन फ्रूटचं सर्व झालेलं आहे, पपईचं पण झालेलं आहे. आणि जे आता आपण सुरुवातीला आत्ताच मध्ये मी बनवलं होतं, अगदी पाणी द्यायची रचना केली होती त्या पद्धतीने, फक्त आता माती थोडीशी वर करून पाणी द्यायची पुन्हा तशीच रचना करणार आहे. बाकी याच्यामध्ये काहीच बदल नाही, फक्त खड्डा जास्तीचा करणार आहे, कारण हे मग पाणी देऊन देऊन ते उथळ झालेलं आहे. तर आता ते पण माझं एका बाजूचं सर्व झालेलं आहे काम. आणि आता हे जे दुसऱ्या बाजूचं करायचं आहे, कारण काकांनी काल पाणी दिलं होतं त्याच्यामुळं काल मला काही तिथं. चला आता एका बाजूचं जे आहे ना हे सर्व झालेलं आहे करून सगळं, आणि तिकडं पण सगळं शाळे करत आलेली आहे. आता राहिलं हे इकडचं जे आपलं गार्डनमधलं काम झालेलं आहे. आता ज्यावेळेस आपले पिकं असतं त्यावेळेस तण असलं, गवत असलं तर वेळच्या वेळी काढल्याने काय होतं, जे फुलझाडं किंवा पिकं जे असतील त्यांची चांगली वाढ होते. कारण काय करतं, गवत हे त्यांचंच पोषण जर घेत असेल तर मग ते पिकांचे नुकसान होते की नाही. आणि त्याचबरोबर दुसरा फायदा काय, आपण ही माती वर खाली करतो त्याच्यामुळं ह्या जमिनीमध्ये हवा खेळती राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण असं जमिनीत हवा खेळती राहते, ऑक्सिजनही जात असं सगळं. इथं जर कडेकडेला एवढी मोठी मोठी झाडं नसती ना तर इथं एक छोटीशी अशी शेती झाली असती. म्हणजे काय, पूर्ण भाजीपाला उगवला असता. आता काय करणार आहे, ह्या झाडांचा इतका वसवा येतो. आता ते वांग्याचं रोपच पाहना, किती दिवस झाले मी ते लावलेले, पण ते अजून वांग्याचं रोप येईनाच, म्हणजे वांगेच येईना त्याला. आता मी जिथं काम करू राहिले ना ते सर्व तिथं फुलझाडच आहे. चला आता माझं झालेलं आहे सर्व. गार्डनमध्ये जेवढं खड्डे खणायचं काम होतं ते झालेलं आहे. पाणी आता तिकडं सागाकडं चालू आहे. आता बघू, इकडं नळी देते, नाही तर उद्या टाकते. आता हे इकडं हे कालच केलं होतं ना, परवा केलं होतं. तर हे बघा सगळ्याला खड्डे केलेली छान छान. याला पण मस्त मोठा मोठा खड्डा करून टाकलेला आहे. ह्याला पण छान आळं केलेलं आहे. खड्डा म्हणजे आळं. इकडं पण आता यांना भरपूर पाणी बसन आहे की नाही. आता इकडं कालच दिलं होतं त्याच्यामुळं काही नाही. हे तर राहिलं हे इकडचं, इकडं पुन्हा केलेलं आहे. असं मधून आहे ना खड्डे करावंच लागत जाणार आहे. दिपोळीत केलं, त्याच्यानंतर एकदा केलं, मग अशी सोय केली, पाणी जाण्याची सोय डायरेक्ट इकडं नळी टाकली का तिकडं जातं. तर आता चला, हे सगळं इकडच्या भागातलं जे गार्डनमधलं काम आहे ते सर्व झालेलं आहे. आता राहिलेलं आहे तिकडचं, ते उद्यापासून करूया. कटिंग करायची ती, आणि बाकीची इकडची साफसफाई आणि घरामागची साफसफाई, तशी कामं राहणार आहे.
चला आता सगळ्यांना पाणी दिलेलं हे कालच दिलेलं ते तर त्याच्यामुळे काही नाही इकडे दिले आणि इकडं लावली आहे नळी. तर अशा पद्धतीने आपलं हे सर्व आज गार्डन जे आहे ना हे इथलं सगळं साफसफाई होऊन गवत बिवत निंदून छानपैकी आळे बी केलेले आहे आणि यांना पाणी पण दिलेलं आहे म्हणजे देतच आहे.